पुंडलीक वरदाय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमद्भागवत पुराण की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै महायोग पीठे वरदान वरपुण्डरीकाय तातं समागत्य तिष्ठं दमारं जगतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं
त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः त्वमेव विद्या त्वमिदं त्वमेव सर्वं मम देव मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अखिल कोणी ब्रह्मांड नायक परमात्मा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज आई मोक्षाई भगवान सदाशिव संत महंतानंद ज्ञानी ब्रह्मवीर सत्य भक्तिमती माता आणि स्वामी रामण्णे यांचे वादक गायक ना सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि श्रीमद भागवत कथेला कारण स्वयंपाकामध्ये मिठाची आवश्यकता असते पण जास्त झालं ते बेचव होते जितकी आवश्यकता आहे तितके महाराज आवाज वाढतो का शुकदेवनी राजा परीक्षितीला पवित्र पावन जीवाचं कल्याण करणारी जीवाची व्यथा सहन करणारी जन्म मरणापासून सुटका करणारी श्री पवित्र पावन मंगलमय कथा सांगत आहे आता शुकदेवनी राजा परीक्षितीला सांगतात की भक्ती करण्यासाठी काही वयाची मर्यादा नाही आम्ही जर म्हटलं का हो बाबा तुम्ही भजन कीर्तन करत नाही कधी येत नाही ऐकायला ते म्हणतात महाराज आमचं काय वय आहे म्हातारपणा पाहू ज्या टायमाला हारा होईल धरून तेव्हा आम्ही जाऊ मंदिरात आता आमचं जे वय करताय खाओ पिओ ऐश करो पण लक्षात ठेवा की आपण किती वर्षे
या माईकची गॅरंटी दिल्या जाईल, या मोबाईलची गॅरंटी दिल्या जाईल, तुम्ही बसले त्या चटईची गॅरंटी दिल्या जाईल, पण या जहाची गॅरंटी क्षणभंगुर नाही भरोसा वारे सावरत थोडा मायाशा काही नजरे मग आपण माझा विचार डोळाय बसा क्या भरोसा भरली सही क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं आसां रुक जाएगी चलते चलते बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा नाही हे काळाचे दोन्ही घातली लोणीची उंडी माशी पाखी पाक पाखडे दोहायची माशीना पंख वर करावे आणि खाली करावे एवढा सुद्धा आपला भरोसा नाही आणि म्हणून माणसानं आहे त्या वेळेस भगवंताला शरण जावं भगवंताची भक्ती करावी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत आहे सर्व गुरुच्या मुलांचा मुलींचा विस्तार त्यांनी केला सर्व मुलींचा मुलगा होता एक उद्दानपाद नावाचा या उद्दानपादाला दोन पत्न्या होत्या एक सोनूची आणि एक सोनीची राजाला सोनूची फार आवडायची सोनी आवडत नव्हती उद्दानपाद म्हणजे हा जीव या जीवाला सुद्धा प्रत्येक जीवाला दोन पत्न्या आहेत प्रवृत्ती आणि निवृत्ती हा प्रवृत्तीच्या आधी आपण निवृत्तीला आवडत नाही आणि या दोन्ही पत्न्यांना एक मुलगा होता जी सोनूची होती तिला उत्तम नावाचा मुलगा होता राजाची अत्यंत प्रिय पत्नी सोनूची आणि सोनीतीला ध्रुव नावाचा एक मुलगा होता सोनीती फार चांगली होती पतिव्रता होती सुनीती म्हणजे सु म्हणजे चांगली नीती म्हणजे वागणं तिची मती नीती म्हणजे शीलवान होती आणि अशा त्या सुनीतीला मुलगा ध्रुव होता एके दिवशी राजा उद्दानपादातल्या सिंहासनावर बसले जवळ त्यांची पत्नी सोनूची बसली आणि त्यांच्या मांडीवरती उत्तम नावाचा मुलगा सुरुचीचा मुलगा बसलाय बाहेरून खेळत खेळत ध्रुव आला आणि ध्रुवानं आपल्या बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली की जाऊन बाबांच्या मांडीवरती बसावं बाबांनी मला कुरवाळावं बाबांनी माझ्या अंगावरून हात फिरवावा लहानसं बाळ त्याला काय माहित की बाबा कोणाचे आले निर्मळ मनाचा बाळ अगदी त्याच्या मनात काहीच नाही केला बाबा 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 करत राजाच्या मांडीवर बसला राजाने सुद्धा त्याला आपल्या एका मांडीवरती बसवलं एवढ्यामध्ये जवळ असलेली सोनूची ही कळत खाली उतर तो राजाच्या मांडीवर
सोनीनं त्या लहानशा 5 वर्षाच्या बाळाला पकडलं, त्याचा हात पकडून त्याला बाहेर खेचलं. जा इकडून निघून जा. तुला जर राजाच्या मांडीवरती बसायचं असेल तर भगवंताची आराधना कर आणि भगवंताला म्हणावं की मला सुरुचीच्या उदरात माझा जन्म व्हावा. लहानसं बाळ सुरुचीनं त्याला ओढलं, ढकलून दिलं, रडत रडत आपल्या आईजवळ गेलं. आई राजवाडीच्या बाहेर एक छोटंसं घर बांधलेलं होतं, त्याच्यामध्ये राहत. आई म्हणाली, काय झालं बा? स्पंदन स्पंदन रडत आहे. पण त्याच्या मागोमाग काही दासींचे मुलं आले आणि त्यांनी सांगितलं, राणी साहेब, धाकट्या राणीनं ध्रुव बाळाचा अपमान केला. वडिलांच्या मांडीवर बसायला गेला म्हणून तिनं त्याला ओढलं आणि सांगितलं की तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर भगवंताची आराधना कर, भगवंताला प्रसन्न करून घे आणि माझ्या उदरी जन्म घेऊन मग राजाच्या मांडीवर बस. सोनी ती फार सात्विक होती, शांत होती. बाळाला समजावून जवळ घेतलं, छातीला लावलं. बाळा, खरंच सांगितलं तुझी आईने, तुला जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल ना तर भगवंताची भक्ती कर. अरे भगवंत प्रसन्न झाल्यावर तू जे मागशील ते द्यायला तयार आहे, कारण तू षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे बेटा. तो फार करुणानिधान आहे रे. उपमान्यूने एक क्षीराची वाटी त्याला दूध मागितलं, त्याला क्षीराचा समुद्र त्याला देऊन टाकला. त्याच्यासारखा दयाळू कोणी नाही बेटा. मुळात मुलाला समजवलं आणि मुलाला मुलाचं भविष्य घडवणारी ही सर्वता माता आहे. म्हणून म्हटलंय, सुशीलो मातरम तुम्ही. आई जर सात्विक असली, सिंहवान असली तर आपल्या मुलाला पाहिजे तसं ते घडवू शकते. शिवाजी महाराज घडवू शकते, भगतसिंग घडवू शकते, राजगुरू सुखदेव घडवू शकते. ती आई जर सिंहवान नसेल, सुसंस्कारित नसेल तर त्या मुलाला ती डाकू सुद्धा बनवू शकते, दुराचारी बनवू शकते. सोनी ती ही फार विचारवान होती. बेटा, खरं सांगितलं तुला, आई जाऊ का मग मी देवाची भक्ती करायला? असं या ठिकाणी अपमानित जीवन जगण्यापेक्षा मी देवाची भक्ती करतो. किती दुःख, किती रडत करताना त्या आईने सांगितलं असेल की दाबा लहानचं 5 वर्षाचं बाळ अरण्यामध्ये जाईल. अरण्यात अरण्यामध्ये अनेक प्रकारचे हिंस्र पशु असतात. वारा, पाणी, थंडी, ऊन किती त्रास असतो. काटे असतील, दगड असतील, त्या जंगलामध्ये त्याची कोण व्यवस्था करणार? पण आईचाही विश्वास होता भगवंतावर. जा बेटा, भगवंत तुला रक्षण करेल. पण आई, मला तो भगवंत, मी त्याची भक्ती कसं करू? तुम्हाला प्रसन्न कसं होईल? मी तर लहानच आहे, मला मंत्र माहित नाही, मला पूजा माहित नाही, मला विधी माहित नाही. तर आई सांगते, बेटा तू जा, तो भगवंत तुझ्या सेवेसाठी तुला मार्ग दाखवण्यासाठी एखादा संत पाठवून दे. आणि जेव्हा संत तुला भेटतील ना, त्यावेळेस ते भगवंताची भक्ती कशी करायची, काय करायची ते सांगते. कारण भगवंताची प्राप्ती संत संगती वेगळे दान, तात्काळ वावा माया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य दान. सत्संगेन परम प्राप्त करम सर्वे जिनात, तस्मादति प्रेमेन सत्संगम सततम. सत्संगतीशिवाय मार्ग नाही. आणि म्हणून बेटा, मनात जर इच्छा असेल, दृढ इच्छा असेल, तर भगवंत तो दृढ इच्छा सत्य संकल्पाचा दाता आहे. सत्य संकल्प करावा. आपण जर सत्य संकल्प केला तर आपली इच्छा तर भगवंत पुरवतो. तुम्ही जे चांगलं संकल्प कराल. आईने त्याला सांगितलं, जर अंधक करणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिला, पण बाळा अरे जाता जाता
थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा बेटा. वडिलांच्या जवळला बाबांचा आशीर्वाद घे, आपल्या वेळी मातेचा आशीर्वाद घे. ध्रुव गेला, वडिलांजवळ गेला. बाबा, मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी मनात जात, पण पत्नीच्या अधीन झालेला उद्दाम पार याला एक शंभर वाटलं की याला थांबावं, जाऊ नको बेटा असं म्हणावं. पण सुरुचीकडे पाहिलं, सुरुची गालात हसत होती की हा मनात नाही, हा मोठा आहे, हा मनात गेल्यानंतर याला हिंसक पशु मारून टाकतील आणि राज्याचा गादीचा वारस माझा मुलगा होईल. राजाने राणीकडे पाहिलं, विषयाधीन स्त्री लंपट राजा, त्याला इच्छा असताना सुद्धा मुलाला थांबवलं नाही. मी मातेजवळ गेला, आई तू सांगितलं नाही का देवाला प्रसन्न करून घे, देवाची भक्ती कर, मी जातोय, मला आशीर्वाद दे. त्या आईचा स्वभाव असा असतो, स्वभाव असा असतो महाराज. कस्तुरी की प्यारी करी, केशर की करी खा, गुलाब का पानी पिया, मेरी प्यारी. एक वाफा तयार केला, त्याच्यामध्ये केशर रूपी खत टाकलं, गुलाबाचं पाणी दिलं आणि त्याच्यामध्ये कांद्याची लावण केली. पण कांदा आपला वास काय बोलत, हा स्वभाव असतो. दुर्जनाचा स्वभाव कधी काही झालं, निम्माच्या राळा साखरेची आई, निम्माच्या राळा साखरेची आई, निम्माच्या राळा साखरेची आई, निम्माच्या राळा साखरेची आई. आपुले फळे नसून ज्याचे कडू फळ असतात ना, ते कधी त्याच्यामध्ये बदल होत नाही. साखर जरी घातली तरी त्याचे जे स्वभाव आहे तो बदलत नाही. आणि म्हणून ध्रुवबाळ सुनीतीनं आशीर्वाद दिला, मनापासून नाही दिला, तिच्या मनात तो वेगळा स्वभाव होता. ध्रुवबाळ निघाला आणि अरण्याच्या दिशेनं नारायण नारायण करत चालला. पुढे गेला, नारदजी मार्गामध्ये भेटले, घोर अरण्यामध्ये प्रवेश करेल तेवढ्यामध्ये नारदजींची भेट झाली. नारायण 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 सुनीतीचा मुलगा होता. आईने सांगितलं होतं नारद समोरून येत आहे आणि ध्रुवबाळ जाऊन त्या नारदीच्या चरणावरती पायावरती साष्टांग नमस्कार केला. नारदींनी पाहिलं, रे बा कोण आहे तू आणि अवसा अरण्यामध्ये कुठं चालला बेटा, ओढ ओढ. त्याला नारदजींनी त्याचे खांदे पकडले, हात पकडले, त्याला उठवून त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तू कोण आहे बेटा, तुझं नाव काय, तुझ्या वडिलांचं नाव काय? बाबा माझं नाव ध्रुव आहे, मी उन्हात राजाचा मुलगा आहे. पुढे चालला, मी देवाला प्रसन्न करण्यासाठी चाललो, देवाची भक्ती मला करायची आहे. अरे बाळा वेळा झालास की काय, तुझं काय वय आहे? अरे या वयामध्ये मुलांनी खेळायचं असतं, नाचायचं असतं, कुरायचं असतं. हे वय थोडंच देवाची भक्ती
घरी जा आणि आनंदानं राजवैभवात सुख भोग मुलांमध्ये खेळकूद अरण्यामध्ये देवाची भक्ती करणे एवढी साधी आहे का गोष्ट? भक्ती रे कठीण सुळावल कोई विलाते वळी अरे जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही नाम जन्म ते जन्म निघून जातात पण त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही रे बाळा. नखांच्या जुमला होता तटा जमिनीवरती घासतात पण त्यांना त्या देवाचं दर्शन होत नाही. आणि तुला कसं त्या देवाचं दर्शन होईल? जा आणि तू ज्या रस्त्यावर जातोय ना हे भयंकर घनघोर अरण्य आहे. अनेक प्रकारचे विषारी प्राणी त्या ठिकाणी आहेत. सर्प आहेत मोठमोठे, अजगर आहेत त्या ठिकाणी, वाघ आहे, सिंह आहे, लांडगे आहेत, कोळे आहेत, अनेक प्रकारचे प्राणी आहेत. आणि एवढ्या प्राण्यांमधून तू कसा वाचशील बेटा? तुला ते प्राणी ठेवून टाकते. जंगलामध्ये दागोलागी फार लांबला पाणी असतो, तुला पाणी भेटणार नाही चांगला घे, खायला काही देणार नाही, ऊन तापेल, पाऊस पडेल, थंडी वाजेल, एवढ्या संकटाला तू कसं सोचशील रे? जा. ध्रुव बाळा म्हणे, बाबा माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू निश्चय कर मनात भगवंताला प्राप्तीचा. भगवंत तुला भक्त एखादा संतांचे भेट करून देतील. कारण भगवंताची संतांची भेट होण्यासाठी ऐशी जण कर्म साम्य दशा जे वै विरेशा ते सद्गुरु आपैसा भेटी. ज्यावेळेस माणसाचा निश्चय पूर्ण होतो, कर्म साम्य दशा प्राप्त होते, तेव्हा तो भगवंत संतांच्या रूपाने येतो. माझ्या विठोबाच्या कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव. आणि महाराज तुम्ही मला म्हणतो प्राप्तीचा मार्ग दाखवण्याऐवजी, साधारण सांगण्याऐवजी मला भीती घालत आहे. मला म्हणता घरी जा, तुझं काय वय आहे, पण महाराज माझा निश्चय आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारय निष्ठावंत भाव आहे. केह जावो अंतवारा पांडुरंगी आता देह गेला तरी चालेल, पण मी आता मागे फिरणार नाही महाराज. नारदांनी त्याला अनेक प्रकारचे धाक दाखवले, भीती दाखवली, पण ध्रुव बाळाचा निर्धार पाहून नारदजी निश्चयाचे फळ
आमदारांचे कसं असतो आम्ही जातो आणि आमच्या जीवनात थोडंफार काही महाराजांच्या विरुद्ध घटना घडल्या की आम्ही भक्ती सोडून देतो. तुम्ही अगोदर फार भक्ती करायची, पंढरपूरला वारीला जायचे, किती काम राहिलं काय जाऊ महाराज, माझा मुलगा मेला, एक मुलगा देवा माझं काय मला केलं, तर ते व्हायचं होतं बाबा, त्याचं आयुष्य तेवढंच होतं. त्या ठिकाणी आपल्या प्रारंभामध्ये भगवंत ढवळाढवळ करू शकत नाही, ते भोगावंच लागतं. पण आपण त्याचा संबंध भक्तीशी लावतो. उलट आपल्यावरती दुःख आलं तर त्या भगवंताला म्हणावं की हे प्रभू, माझ्या कर्माचं फळ जर माझ्या नशिबात दुःख असेल तर ते दुःख सहन करण्याची शक्ती मला दे. दुःख टाळू नको, ते भोगावंच लागेल. तर माझ्या नशिबामध्ये जर दारिद्र्य असेल किंवा कष्ट असतील तर ते कष्ट सहन करण्याची शक्ती मला दे, कष्ट करण्याची शक्ती मला दे. पण आपण काय करतो, देवाला म्हणतो माझं दुःख दूर कर, मला सुखी दे. देव दुःख देतो का? देव कोणाला सुख दुःख देव देतो का? नाही. देवाचा न्याय आहे. केले कर्म झाले, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की, उपजले मेले ऐसे की. कर्माचा अबाधित सिद्धांत आहे. जे कर्म केलं त्याचं फळ मिळणारच. आणि कर्म काही लवकर फळ देणारे आहे, काही मध्यम कालावधीचे फळ देणारे आहे, काही दीर्घ कालावधीचे. जसं आपण शेतामध्ये पीक पेरतो, मेथी पेरली की 1 महिन्यामध्ये पैसे चालू होऊन जातात. कांदे लावले तर 5 महिने लागतात, केळी लावली तर 12-14 महिने लागतात, आंबा लावला तर आपला नातू खातो. आता फळ हायब्रिड येऊ लागले त्याची गोष्ट वेगळी. आम्ही कलमा लावले आता, त्याला मोहर येऊन गेला एवढ्या कलमा. तसे काही फळ, कर्माचे फळ त्वरित भेटतात, काही उशिरा भेटतात, काही नंतर भेटतात. तर त्याचा संबंध भक्तीशी नाही. भक्ती निर्धार पाहिजे, निष्ठा पाहिजे. एक वेळा भक्तीच्या मार्गाला लागले म्हणजे काही झालं तरी मागे फिरायचं नाही. जो अज्ञानी आहे त्याला माप आहे सर्व. समजा कल्पना करा की हा मुलगा आहे, हा तर लहानसा आहे पण फार हुशार आहे, कधी ते लग्न करणार आणि त्याला संडास आली तर तू बाहेर सुद्धा बसणार, संडास मध्येच नाही. पण जो लहान आहे ज्याला कळत नाही त्यानं या ठिकाणी संडास केली, लघवी केली, त्याच्यासाठी काही कायदा आहे का? पण एखाद्या सज्ञान माणसानं जर तो तसं केलं त्याला लोक मारतील, नाव ठेवतील ना की तू डंगरे आहे, मोठा आहे, शहाणा आहे, तुला कळत नाही काही ते बाया माणसांमध्ये संडास करावी का बसावं. म्हणजे जो अज्ञानी आहे त्याच्यासाठी सर्व माफ आहे. पण जो भक्ती मार्गाला लागला, ज्याला थोडाफार चांगलं वाईट कळतं, हे कळल्यानंतर पदच्युत होऊन मागे येणं म्हणजे त्याच्यासारखं मोठं कोणी नाही. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पत्ते सांभाळावे. एक तर भक्ती मार्गाला लागू नये, आणि लागले तर मग देह जावो अथवा राहावो. किती किती संकट येतील. आता फक्त प्रल्हादाला, आपल्या ध्रुव बाळाला नारदजी सांगताच आहेत ना. पण ध्रुव बाळाचा निर्धार पाहिला आणि मग नारदजी म्हणाले की योग्य अधिकारीला जर उपदेश करण्याची संधी आली तर त्या ध्रुव महाराजांना, संतांना खूप आनंद होतो की आपण जे हे ज्ञान रूपी बीज याच्यामध्ये टाकतोय याचा प्रचार प्रसार, याला फळ चांगले. आणि जर आपण अनाधिकाऱ्याला ते दिलं, स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा महिमा आहे की स्वाती नक्षत्राचं पाणी जर शिंपल्यामध्ये पडलं तर त्या शिंपल्याचे मोती तयार होतात. शिंपल्यात ते पाणी जर एखाद्या सर्पाच्या मुखात पडलं तर जहाज विष तयार होतं. आणि ते पाणी जर तापलेल्या ताव्यावरती पडलं तर ते जळून छिनछिट करून जळून जातं. त्याप्रमाणे ज्ञानरूपी दूध हे जर एखाद्या अनाधिकाऱ्याच्या का
अधिकाराला प्राप्त झालं तर त्याचा तो दुरुपयोग करतो. आपण ऐकलं नाही का, भस्मासुरानं भगवान शंकराची भक्ती केली, भक्ती करून भगवान शंकरानं वर दिला. म्हणे काय पाहिजे तर म्हणे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो मरायला पाहिजे. भगवान शंकरांना काय माहित की हा बाबा आपल्या डोक्यावर हात ठेवला नाही. तर असतो भगवान शंकराच्या बगलमध्ये पार्वती माता पाहिली आणि यानं म्हटलं की पार्वती तर आपली व्हायला पाहिजे, पण होईल कशी. लागला शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला. म्हणजे अनाधिकारी माणूस काय करेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून संतांना जो अधिकारी आहे तो प्राप्त झाल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो. कारण भगवंत सांगतात अर्जुनाला, या लागी सुमती अनिंदकू अनन्यगती, या लागी अनिंदकू अनन्यगती शुद्ध मती. काय म्हणा सुमनुशुद्ध मती गौप्य ही त्याप्रती चावळीने सुटे. असा अधिकारी जर असला तर त्याच्याजवळ गुप्तातली गुप्त गोष्ट सांगावी. आणि म्हणून आता नारदजी म्हणता, बाळा तुझा निर्धार मी पाहिला, तुला खरंच भगवंताची प्राप्ती होईल. पण महाराज मी भगवंताचं ध्यान कसं करू, तो देव कसा आहे. तर भगवंत नारदजी म्हणता, तो निर्गुण निराकार आहे, पण त्याला सगुण रूप घेतलेला आहे. तो श्याम वर्णाचा आहे, त्याचे कमळासारखे लंबेलचक डोळे, त्याचे कुरळे केस आहे, मोर पीस त्यानं आपल्या मस्तकावरती धारण केलेला आहे, वैजयंती माला त्याच्या गळ्यात आहे, त्याच्या बाहूंमध्ये कानामध्ये पीत वर्णाची कुंडल आहे. असं भगवंताचं वर्णन केलं. बेटा मी जे वर्णन केलं असं रूप तयार करतो आणि आपल्या हृदयावरती ठेव. मधुवनामध्ये जा आणि त्या मधुवनामध्ये गेल्यानंतर त्या भगवंताचं भजन कर, मंत्राचं जप कर. तुला मी प्रणव मंत्र देतो. नारदजींनी त्यांना प्रणव मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आशीर्वाद दिला. नारदजी निघून गेले. ध्रुव बाळ मधुवनाच्या दिशेने गेले. इकडे नारदजी ध्रुव बाळ निघून गेल्यानंतर मग मात्र धिक्कार असतो मला की माझा मुलगा, लहानसा मुलगा भगवंताच्या प्राप्तीसाठी निघून गेला आणि मी विषयाच्या अधीन या स्त्रीच्या लंपट झालो आणि त्या सांगण्यावरून मी माझ्या मुलाला थांबवू शकलो नाही. कधी देवाच्या भक्तीचा विचार केला नाही. पश्चाताप झाला, रडत होता. नारदजी आले. नारदजींनी राजाला सांगितलं, राजा चिंता करू, अरे भगवंत त्या भक्ताचं, तुझ्या मुलाचं रक्षण करेल. कारण भगवंत हा करुणामय निधान आहे. भगवंताकडे जो जातो ना, भगवंत त्याला म्हणतात, या जीवात्म्याला म्हणतात की जो माझ्याकडे येतो त्याच्यासाठी मी उभा आहे. आणि कमरेवर हात ठेवून वाट पाहतोय की माझ्याकडे कोण येणार आहे, कोण येणार आहे. लोकांनी विचारलं, महाराज भगवंत कमरेवर हात ठेवून का उभा आहे. तर भगवंत म्हणतात की माझ्याकडे जो येणार आहे त्याच्यासाठी या भवसागरामध्ये फक्त कमरेचं पाणी आणि मला सोडून जो जाईल तो भवसागरात डुबल्याशिवाय राहणार.
मग कमरे इतकं पाणी आहे हे सांगण्यासाठी तुम्ही कमरेवर हात ठेवले, पण तुम्ही बसूनही सांगू शकत होते ना. नाही ना महाराज, माझा भक्त जर माझ्याकडे येत असताना यदा कदाचित त्याचा पाय सटकला, फिसलला, तो जर पाण्यात पडला, तो उठून उभं राहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वेळ लागेल. आणि जो उभा माणूस आहे तो तत्पर असतो, तो लगेच कुदतो आणि त्याला सांभाळतो. म्हणून मी उभा आहे. भवसागर तरता भगवंत रक्षण करणार आहे, कारण भगवंताचं ब्रीद वाक्यच आहे ना, जो माझं अनन्य भावानं चिंतन करेल त्याचं रक्षण मी करतो. नवे नवे याच्या मनामध्ये कोणत्याच गोष्टीची आशा नाही, त्याचा तर मी दास व्हायला तयार आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास आहे. निर्वाणू गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. तो मागे पुढे उभा राहून संकट निवारतो, पण आपला विश्वास पाहिजे ना की तो आहे माझ्या मागे म्हणून. आपला विश्वास नाही म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. ध्रुव बाळाचा निश्चय होता. ध्रुव बाळ वनामध्ये गेले, मधुवनामध्ये गेले. त्या ठिकाणी एका वृक्षाखाली त्यांनी उंच अशा एका दगडावरती आसन मांडून प्राणायाम पद्मासन मांडून बसले आणि नारदांनी सांगितलेलं असं स्वरूपाचं आपल्या मनामध्ये ध्यान केलं. नीलवर्ण आहे, कमल नयन आहे, सुंदर असा गोंडस चेहरा आहे, कुरळे केस आहे. बालकृष्णाचं रूप स्मरण केलं, कारण स्मरण भगवंताचं ध्यान करणं आणि बालकृष्णाचं रूप ध्यानात आणावं. कारण बाळ हे फार लवकर प्रसन्न होता. त्याला असं मारलं तर थोडस त्याला जीव लावला, काही चॉकलेट वगैरे दिलं की ते लगेच भुलतं. पण जे मोठे आहेत ना ते गाठ बांधून ठेवतात. म्हणून जर आपल्याला आराधना करायची असेल, भगवंताचं खरं वात्सल्य प्रेम आपल्याला पाहिजे असेल, तर बालरूपाचं ध्यान करावं. बालकृष्ण लवकर प्रसन्न होतात. या बालकृष्णाचं ध्यान ध्रुव बाळांनी केलं. फक्त 6 महिने झाले हो. 6 महिन्यामध्ये भगवान नारायण त्या ठिकाणी आले आणि ध्रुव बाळाच्या समोर उभे राहिले. ए बाळा, तुझे भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, डोळे उघड मला पहा. पण यानंतर आतल्या भगवंताचं दर्शन करत होता. यावेळेस तो तल्लीन झालेला होता. अंतर रंगामध्ये, अंतर मनामध्ये त्यानं भगवंताला धारण केलेलं होतं. त्याला बाहेरचा भगवंत काय दिसणार. आवाज दिला भगवंतानं, पण त्यानं काही त्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी भगवंतानं पाहिलं की याच्या हृदयामध्ये माझं ध्यान करतोय. ते हृदयातलं जे रूप आहे ते भगवंतानं आवरून घेतलं. आणि जेव्हा ते रूप अदृश्य झालं तेव्हा ध्रुव बाळ तळमळला, डोळे उघडले. कुठं गेला आपला भगवान. पाहतो तो समोर आहे, शंख चक्र गदा पद्मधारी भगवान. अरे ध्रुवा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, पण काय बोलावं, भगवंताची स्तुती कशी करावी हे कळत नव्हतं. भगवंतानं त्याच्या गालाला शंखाचा स्पर्श केला. शंखाचा स्पर्श केल्याबरोबर सरस्वती माता त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तो भगवंताची स्तुती करू लागला. हे अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका सकल देवादी देवा मानवादी केशवा महाराज अशा रीतीनं त्या भगवंताची स्तुती त्यांनी केली. आणि भगवंत म्हणतात, काय मागायचं तेव्हा प्रभू, मी काय मागू, काय मागावं काय हे मला कळत नाही. पण भगवंतानं न सांगता कळो येत्यांतर बापाच्या मांडीवर बसण्याची आशेनं तू भक्ती करायला लागला ना, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. त्याला आशीर्वाद दिला.
की तू 36,000 वर्षापर्यंत राज्य करशील. घरी जा, तुझ्या मनामध्ये सूक्ष्म वासना होती. मागच्या जन्मामध्ये तुला 6 महिन्यात माझी प्राप्ती होणार होती. तू प्रयाग तीर्थावरती तपश्चर्या करायला आला होता. या ठिकाणी साधना करत असताना त्या प्रयाग तीर्थावरती त्रिवेणी संगमावरती एक राजा आणि राणी अंबानी मध्ये बसून आले. त्यांच्या मागे लाव लष्कर होतं, फौज फाटा होता. त्यांचा तो थाट पाहून तुझ्या मनामध्ये वासना निर्माण झाली की असं राजवैभव मी जर मला भोगायला भेटलं तर. आणि अशा वासनेमध्ये तुला मृत्यू झाला आणि म्हणून तुला राजघराण्यामध्ये जन्माला जन्म घ्यायला लागे वासनेच्या संगी. मग मागच्या जन्मामध्ये तुझी जी इच्छा होती, जी वासना होती, ती वासना आता पूर्ण कर. ध्रुव बाळ म्हणतो नाही ना, मला देवा तुमची प्राप्ती झाली, आता मला कशाला. नाही नाही नाही, तुझी इच्छा पूर्ण करावीच लागेल तुला. भगवंतानं त्याला घरी पाठवलं आणि तो जेव्हा आपल्या गावाच्या नगराच्या सीमेजवळ आला, गुराखी पोरांनी त्याला पाहिलं. धावत धावत गेले, राजाला सांगितलं. राजानं अंबारी सजवली आणि राजा ढोल नगारे घेऊन त्या ध्रुव बाळाच्या स्वागतासाठी सर्व नगरवासी आले. जेव्हा मनुष्याला भगवंत आपला साथ करतो तर त्याचा मान सन्मान सर्व काही वाढतो. त्याच्यासाठी जे वैरी आहे ते वैरी सुद्धा वैरी राहत नाही, सर्व त्याच्या स्वागतासाठी आले. आता त्याच्या मातेला सुद्धा पश्चाताप झाला होता, राजालाही पश्चाताप झाला होता. उत्तानपादाला आपला उत्तम मुलगा सुद्धा आलेला होता. त्याला अंबारीवरती बसवलं. मी एकटा कसा बसतो, माझ्या भावाला उत्तमला बसव म्हणून त्या ध्रुव बाळानं त्या उत्तमला घेऊन अंबारीवरती बसले. नगर प्रदक्षिणा झाली आणि मग पुढे चालून त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर 36,000 वर्षे त्यानं राज्य केलं. एक दिवस त्याचा भाऊ उत्तम हा जरा उन्मत्त वृत्तीचा, हा शिकार करायला गेला आणि यानं यक्षाबरोबर युद्ध केलं. यक्षानं त्याला मारून टाकलं. ध्रुव बाळाला कळालं की माझ्या भावाला यक्षानं मारलं, म्हणून ध्रुव बाळानं तो सूड घेण्यासाठी तो निघाला आणि त्यानं कितीतरी निरपराध यक्षांना मारला. घनघोर युद्ध झालं. त्यावेळेस स्वयंभू म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्याला सांगितलं की अरे तुला भगवंताचं दर्शन झालंय, तो भगवंताचा भक्त आहे आणि तू हे काय करतोय, हा विनाश, हा संहार. आता या ठिकाणी शंका अशी निर्माण होते महाराज की भगवंताचं दर्शन झालं तरी सूडबुद्धी किंवा याच्या मनामध्ये हा विचार का राहिला. तर याला कारण असं होतं, ध्रुव बाळाला भगवंताचं दर्शन होतं पण सत्संगती न मिळाल्यामुळे ते ज्ञान त्याला ते पचलं नाही. कारण भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आपली दृष्टी बदलेल असं नाही. दुर्योधनाला शेकडो वेळा भगवंताचं दर्शन झालं होतं, काय पालता झाला त्याच्या नाही. भगवंताचं दर्शन झालं नाही का दुर्योधनाला? कधी त्यानं देव पाहला का, देव म्हणून समजला का? नाही. म्हणजे जर भगवंत भेटल्यावरही वृत्ती बदलत नाही, आपल्या वागण्यामध्ये फरक पडत नाही, फरक पडण्यासाठी वृत्ती बदलण्यासाठी सत्संगतीच पाहिजे. नामदेव महाराजांना जोपर्यंत सत्संगती भेटली नव्हती तोपर्यंत नामदेव महाराजांना तरी कुठे देव दिसत करतील, त्या मूर्ती व्यतिरिक्त देव दिसत होता. भगवंतच एका दिवशी 12च्या दिवशी नामदेव महाराज नैवेद्य घेऊन चालले आणि भगवंत आडवे झाले म्हाताऱ्याच्या रूपात की अरे नामा मला भूक लागली रे, मी 4 दिवसापासून भुकेला आहे, मला खायला दे, मला चक्कर येत आहे. नामदेव महाराज त्याला बाहेर ढकलता की माझा नियम आहे, देवाला खाऊ घातल्याशिवाय आपण खायचं नाही आणि कोणाला ते खाऊ घालायचं नाही, द्यायचं नाही. पण जेव्हा नामदेव महाराजांना सत्संगती घडली, गुरुचा उपदेश झाला, त्यावेळेस नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे धावले म्हणजे मारण्यासाठी नाही धावले, आता तुपाची वाटी घेऊन धावले. ध्रुव बाळाला त्या सत्संगतीचा अभाव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रोध निर्माण झाला, वैरभाव निर्माण झाला. स्वयंभू म्हणून त्याला समजावलं
आणि मग त्यानं राज्यवैभव भोगल्यानंतर त्याची जी इच्छा होती भगवंतानं त्याला सांगितलं होतं की बेटा तुझ्या भक्ती मी प्रसन्न झालोय. अरे तुझा बापाच्या मांडीवर बसण्याची काय इच्छा करतो मी तुला अशा ठिकाणी बसवतो की सर्व हे तारा मंडळ जे आहे तुला प्रदक्षिणा घालेल आणि तुला त्या ठिकाणावरून कोणीच उठवणार नाही. अशा आढळ पदाची प्राप्ती भगवंतानं त्या ध्रुव बाळाला दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हरे कृष्ण गोविंद हरे ध्रुव बाळानंतर त्याचा मुलगा झाला अंगचा मुलगा झाला वेन हा दुराचारी होता, दुष्टात्मा होता. त्यानं साधू संतांना छळला. त्याला यज्ञ पूजा विधी काही आवडत नव्हती. म्हणून साधू संतांनी अशा अन्यायी राजाला मारून टाकलं, त्याचा वध केला. पण आता राज्य कसं चालेल, प्रजेचं पालन कसं होईल, म्हणून त्या वेनाच्या शरीराचं मंथन केलं आणि त्या मंथनातून पृथू राजाची निर्मिती झाली. पृथू हा भगवंताचा अवतार होता. त्या पृथू राजापासूनच या पृथ्वीचं नाव पृथ्वी पडली. त्याने ही जमीन सपाट केली, जमिनीवरती शेती पेरायला सुरुवात केली. त्या पृथ्वीच्याच वंशामध्ये पुढे प्रचेता झाले. प्रचेतांचं प्रियव्रत झालं आणि प्रियव्रताच्या वंशामध्ये मग हे ऋषभदेव एक भगवंताचे अवतार झाले. ऋषभदेव महान संत होते. हे जैन धर्म जे आहेत ना, हे ऋषभदेवांपासून सुरू झालाय. दिगंबर जैन ऋषभदेव हे ज्ञानी होते. यांनी राज्यकारभार केला आणि राज्यकारभार करून आपल्या मुलांना सुद्धा सुसंस्कृत तयार केला. भक्ताची अवस्था कशी असावी, भक्त कसा असावा याचा आदर्श ऋषभदेवांनी सांगितलं. आणि त्यांनी योग्य रीतीनं न्यायानं नीतीनं राज्यकारभार केला. त्यांना 100 मुलं होते. त्यातले 9 मुलं 9 नारायण होते. एक कवी नारायण, हरिनारायण जे आहेत हे 9 नारायण होते. उरलेले 9 हे सुद्धा भगवंताची भक्ती करण्यासाठी निघून गेले. 81 जे होते, एक मोठा मुलगा जो होता भरत, हा भरत फार ज्ञानी होता, भगवंत भक्त होता, शूर होता, वीर होता. हा चक्रवर्ती राजा झाला. अशा रीतीनं आणि आपल्या मुलांना त्या ऋषभदेवानं मग शिक्षण दिलं, म्हणजे त्यांना घडवलं. त्यांना विचार सांगितले की बेटांनो, तुम्हाला जर सुख भोगायचं असेल तर सुख भोगण्यासाठी आपलं मन शुद्ध करा. हे शरीर आपल्याला जे प्राप्त झालंय हे केवळ खाणे पिण्यासाठी, विषय भोगण्यासाठी नाही झालं. कोण म्हणतो? बाप सांगतो, अरे विषय भोक्त आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य येतात पशुबिंदरा. खाणं पिणं झोपणं भीती बाळगणं मुलं बाळ पैदा करणं एक दिवस मरून जाणं हे पशु सुद्धा करतात. किडे किटकुल हे जे पशु आहे पक्षी आहेत हे जे करतात. आणि तेच कार्य जर आपण केलं तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? आहार निद्रा भय मैथुन हे तू सर्व प्राण्याशी समसमान. मनुष्य देही जे ज्ञान दान विशेष
भगवंतानं आपल्याला एक ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान असं दिलेलं आहे की त्या भगवंताची प्राप्ती आपण करू शकतो. मद कर्त्याची प्राप्ती व्हावया लागे निश्चिती, श्वासे प्रकाशोनी ज्ञान शक्ती पौरुषी प्रकृती ज्ञानी. त्या भगवंताचा विश्वास आपण मिळवतो आणि भक्तच काय करतो, मग त्या भगवंताला दुःख होतं, अरे रे माझ्याकडून चूक झाली, मी याला माणूस म्हणून वाढवलं पण याने मानव जन्माचं सार्थक केलं नाही, म्हणून याला पुन्हा 4 पायाचा करा, याला पशु करा. भगवंत त्याची चूक सुधारून घेतो. तर मुलांना सांगतो की मुलांनो, या मृत्यू लोकात आल्यानंतर केवळ शरीर हे दुःखमय विषय भोगण्यासाठी नाही, हे डुकरांना कुत्र्यांना सुद्धा प्राप्त होतं. या देहानं आपण भगवंताची भक्ती करावी, तप करावं, मन शुद्ध करावं. कारण जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होते. जन्म मरण बंध मोक्ष याला कारण काय? मन आहे. आपण जे सुख दुःख भोगतो याला कारण मन आहे. जन्माला येतो याला कारण मन आहे. मनाच्या जवळ मनाची वृत्ती असते, वृत्ती धावत असते, त्या वृत्तीला आवरायचं आणि मनाला शुद्ध करायचं, त्यावेळेस ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. महापुरुष कोणाला म्हणावं? जो परम शांत आहे, जो क्रोधहीन आहे, जो सदाचारी आहे, जो सर्वांचं हित करणार आहे, भगवत प्राप्तीचा एकमेव पुरुषार्थ मानणारे असतात असे महापुरुष असतात. संसाराच्या गोष्टी करणारे लोक त्यांना आवडत नाही. जे महापुरुष असतात, संत असतात, त्यांना लोकांमध्ये बसणं आवडत नाही, त्यांना गर्दीमध्ये राहणं आवडत नाही, त्यांना एकांत आवडतो. कारण त्यांना माहित आहे हे जग आहे ना, या जगानं देवांना चांगलं म्हटलं नाही, रामाला चांगलं म्हटलं नाही, कृष्णाला चांगलं म्हटलं नाही, तुकोबारायांना चांगलं म्हटलं नाही, कोण्या संताला चांगलं म्हटलं नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात, संगत मत करना कोणी दुनिया उलटी है. या जगाच्या नादी लागून आपलं भलं नाही होणार. जगात राहायचं पण राहून अलिप्त राहायचं. जसं कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा स्पर्श त्या कमळाला होत नाही, त्याप्रमाणे संसारात राहायचं. आणि मनुष्यानं कुकर्मापासून नेहमी दूर राहावं. कारण अधोगतीला नेणारे कुकर्म आहे. शास्त्रकार सांगतात, द्वितंच मास मदिरांच वेश्या मृगार्थ चोरम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराती घोरम नरकम. हे जे कुकर्म आहेत, निषिद्ध कर्म आहेत, हे माणसाला नरकामध्ये नेणारे. आणि म्हणून माणसानं निषिद्ध कर्माचा त्याग करावा आणि जे सत्कर्म आहे, चांगले कर्म आहे, ते कर्म करावे. इंद्रियांच्या पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी की माणसानं या देहाला मी म्हणून सोडावं. हा देहाभिमान फार मोठी एक ग्रंथी आहे. ही ग्रंथी एक अशी गाठ आहे की ती सुटता सुटत नाही. भल्या भल्यांना ही गाठीनं आवळून ठेवलाय. म्हणून लक्षात ठेवावं की मी देह नाही. गेले का हाय का केलं ना, आता आलं ते
लक्षात ठेवा, तुम्हाला मुक्त पाहिजे, जन्ममरण सोडायचं आहे ना. आपण वचन दिलेलं आहे का तुमचं जन्ममरण 7 दिवसात सोडायचं आहे. शरीर प्रल्हाद आहे का प्रल्हादचं शरीर आहे? बोला ना. मग तुमचा म्हणजे अपमान करायचा आणि याच्यातून काहीतरी सांगणार निष्कर्ष काढायचा. प्रल्हादचा शरीर, प्रल्हादचा चष्मा की प्रल्हाद चष्मा आहे? प्रल्हादचा चष्मा आहे. म्हणजे चष्मा आणि प्रल्हाद एक का दोन? दोन, बरोबर. प्रल्हादचं शर्ट, शर्ट आणि प्रल्हाद एक आहे का दोन? दोन. प्रल्हादचं डोकं, डोकं आणि प्रल्हाद एक आहे का दोन? हा? शब्द काय म्हणतो? प्रल्हादच च, हा चचाची हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रल्हादच च वेगळेपणा दाखवतो. प्रल्हादची बायको की प्रल्हाद बायको? म्हणजे बायको प्रल्हाद वेगळा आहे, वेगळे आहे की नाही? का बायको प्रल्हाद आहे? वेगळे वेगळे. प्रल्हादचं डोकं की डोकं प्रल्हाद? प्रल्हादचं डोकं, बरोबर. प्रल्हादचं शरीर की प्रल्हाद शरीर? प्रल्हादचं शरीर. प्रल्हाद शरीर आहे का? नाही. समजा प्रल्हादचं पोट दुखू राहिलं, दुखायला नको, दुखणार नाही, पण कल्पना करा की दुखू राहिलं आणि डॉक्टरकडे गेले. डॉक्टर मी दुखतो का? माझं पोट दुखते. काय म्हणतो? माझं पोट दुखते. मी दुखतो म्हणतो का? नाही. म्हणजे माझं म्हणणारा वेगळा कोणीतरी आहे की नाही? नक्की. मग हा प्रल्हादचं शरीर आहे का? शरीर प्रल्हाद आहे? प्रल्हादचं शरीर आहे. मग तो बसेला हात प्रल्हाद आहे का दुसरा आहे? हा वेगळा आहे की नाही? मग जो वेगळा आहे ना, शरीर जन्माला येते, तो प्रल्हाद जो वेगळा आहे तो जन्माला येत नाही. शरीर जाते, तो वेगळा आहे तो जात नाही. तो होता आहे आणि शेवटी राहणार आहे. मग जन्माला प्रल्हाद आला की शरीर आलं? शरीर आलं. मरीत शरीर की प्रल्हाद? काय मरीन? प्रल्हाद मरीन का? नाही. प्रल्हाद तर राहतोच ना. प्रल्हाद राहतोच, नावानं राहतोच की नाही तो. म्हणजे जन्माले प्रल्हाद आला का शरीर आलं? आज या ठिकाणी हे ऋषभदेव आपल्या पोरांना सांगतात की बाबा हो, तुम्ही अगोदरही मुक्त होते आणि आताही मुक्त आहे, पण तुम्ही बळजबरी बांधले गेले ना. मुक्त होता परी बळे झाला बदल. मुक्त होता परी बळे झाला बदल. मुक्त होता परी बळे झाला बदल. मुक्त होता परी बळे झाला हा मुक्तच होता, पण हा बद्ध झाला. थोडं पेटीच चालू द्या, दोन थोडसे. कल्याणच्या स्टेशनावर एक बाई बसली रेल्वेमध्ये, सुपर्ण बॅग, हातामध्ये बॅग होती. बाईच्या अंगावर दागदागिने होते. तरुण बाई होती, सुंदर होती. आता तिनं ते 4-5 गुंड्यानं पाहिलं की या बाईच्या अंगावर एवढे दागदागिने आहे, गळ्यात आहे, हातात आहे, पायात आहे आणि बॅग आहे. म्हणजे हिच्या बॅग मध्ये नक्कीच काहीतरी धन, दागदागिने म्हणा, पैसा असला. ते सुद्धा तिच्या मागे मागे बसले कल्याणच्या स्टेशनवर.
का हे बाई कधी झोपते कधी खाली उतरते, हे बॅग कधी आपल्याला मिळते म्हणून ते पाचीचे पाची टपून बसते. चाळीसगावचं स्टेशन आलं, ती बाई खाली उतरली, बॅग तिथेच ठेवून दिले ते. ती खाली उतरता बरोबर ह्या चारी पाचींनी त्या बॅगवरती झडप मारली. झडप मारली तो बॅग म्हणे, एक म्हणे हे बॅग माझी, दुसरा म्हणे माझी. हे पहिल्याला आठवलं. करता करता पाचींमध्ये झालं भांडण, मारामारी. रेल्वे थांबली, रेल्वे पोलीस आले. काय झालं मारामारी कशा हो? हा म्हणतोय बॅग माझी आहे साहेब, तो म्हणतो ही बॅग माझी आहे साहेब. खाली उतरवलं. झाला कोणाची बॅग आहे आपण विचार करू. काय बॅग मध्ये म्हणे कपडे लत्ते आहे, काही कागदपत्र आहे. खोला बॅगला, चाबी कुठे आहे? म्हणे चाबी पडली, हरपली. दुसरा म्हणतो माझ्या जवळ चाबी नाही, तिसरा म्हणतो माझ्या जवळ चाबी नाही. पोलिसांनी बॅग तोडली आणि बॅग मध्ये धनदौलत काही निघालं नाही, पण नुकतंच जन्माला आलेलं एक मृत बालक होत. शिपाई पकडा यांना, घाल्या बेळा आणि टाका जेलमध्ये. त्या बॅगशी त्यांचा संबंध होता का? तर मुलगा ते जे प्रेत होतं, मुलाचा अर्भक होतं, ते त्यांचं होतं का? पण बळजबरी त्यांनी त्या बॅगशी माझी बॅग म्हटली म्हणून त्यांना बेड्या घालून जेलमध्ये जावं लागलं. तसं आम्ही या निहरपी बॅगेला माझी बॅग म्हणतो आणि आपणही जन्ममरणाच्या बंधनामध्ये गोपाल कृष्ण भगवान. अशा रीतीनं ऋषभदेवांनी आपल्या मुलांना शिकवलं. ये क्या हो गया? आणि ऋषभदेव तुला समजलं स्वतः का? एक परमहंसाची दशा प्राप्त करून अंगावरती कपडे नाही, घरादाराचा राजवैभवाचा त्याग केला आहे आणि एका डोक्यावर केस पिंजारलेले आहेत, अंगावरती घाण आहे, कुठेही स्मशानामध्ये राहायचं, काहीतरी उष्टपाष्ट खायचं, कसं तरी वेड्यासारखं राहायचं. का तर त्यांनी देहासक्ती सोडलेली होती. हा देह मी नाही, माझा नाही, या देहाला काय नटून थटून उपयोग. आणि ती दशा दिगंबर अवस्था प्राप्त करून त्यांनी लोकांना एक परमहंस कसा राहतो याचा आदर्श दाखवला. अशा रीतीनं ते भगवान ऋषभदेव आणि त्यांनी आपल्या मुलाला भरताला राज्यावरती बसवलं आणि ते परमधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय राधा रमण हरि बोल. 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 हरि बोल. जय जय राधा रमण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात की ऋषभदेवांचा मोठा मुलगा भरत हा राज्यावरती बसला. त्याने विश्वरूपाची कन्या पंचजनीच्याशी विवाह केला. त्याला सुमती, राष्ट्रव्रत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू असे 5 मुलं झाली. भरतानं प्रजेचं पुत्रासारखं आपल्या मुलाबाळांसारखं पालन केलं. अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि यज्ञ करून यज्ञाचं पुण्य भगवान नारायणाला अर्पण केलं. बघा, आपल्या हातून सत्कर्म किंवा दुष्कर्म होत असतात.
आणि त्या कर्माचं फळ चांगलं किंवा वाईट, पाप कितने आणि बजे? पुण्य हे बनत असत. आणि ते फळ भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. मग आपल्याला जर वाटत असेल का आपण जन्माला यायला नको, तर आपल्याकडून होणारे जे कर्म आहे हे कर्म चांगले असो अथवा वाईट असो, हे कर्म केल्यानंतर ते कर्म भगवंताला अर्पण करा. भगवंत भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतात की अर्जुना, तुला जर कर्मापासून सुटायचं असेल तर तू काय कर, यत् करोषि यदश्नासि यज्ञमोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. तू जे जे काही करशील ते ते मला अर्पण कर. म्हणजे तुझ्या खात्यावर काही राहणार नाही. तुम्ही कर्ज काढलं तरी तुमचं नाव बँकेमध्ये राहील, बँकेच्या फाईलमध्ये तुमचं खातं राहील. मुदतीच्या आत तुम्ही हप्ता नाही भरला म्हणजे तुम्हाला नोटीस येईल. नोटीस आल्यावरही नाही भरला तर मग तुमच्याकडे साहेब येतील, कदाचित जप्ती येईल. आणि तुम्ही जर ठेव ठेवलेली आहे तर तुम्हाला त्या ठेवीची मुदत होण्याच्या अगोदर बँकेचं पत्र येईल, फोन येईल की तुमच्या अमुक अमुक तारखेला 31 मेला तुमची जी ठेव आहे फिक्स डिपॉझिट तिची मुदत होत आहे, म्हणून तुम्ही मुदतीच्या आत येऊन ती ठेव तिची रिन्युअल करा किंवा तुम्ही काढून घ्या. बँकेमध्ये ठेवलेली आपण जे ठेव आहे म्हणजे ते पुण्य कर्म, आणि बँकेकडून घेतलेलं कर्ज म्हणजे हे पाप कर्म. पाप कर्म आपल्याला भोगावंच लागेल. पण पुण्य राहिलं तरी त्या पुण्याच्या साठी आपल्याला बँकेत जावंच लागेल, दोन्ही कामासाठी जावं लागेल. पण आपण बँकेत काही टाकलंच नाही, काही घेतलंच नाही तर आपल्याला बँकेचं लेटर येईल का? नाही येणार. बँकेचे काही नोटीस येणार नाही, काही येणार नाही, बँकेचा संबंध नाही. तसंच आपण जे कर्म करतो ते कर्म चांगले असले तरी ते भगवंत, आणि नाही तरी कर्म तुमच्याकडून होता का? हा आपला अज्ञान पण अभिमान आहे. पेटी तू वाजवतो की वाजवणारा दुसरा आहे? मीच वाजवतो, बरोबर. समजा आता तू आधी सांगत मी उदाहरण आहे बरं, मनाला यायचं. यदा कदाचित ज्ञानदेव गेला, गेला म्हणजे कुठे गेला? याद्या आले सोडून गेला गेला. आणि मग प्रेत पडेल आहे, पण पेटी वाजवणारा कोणी नाही. पेटी आहे आणि ज्ञानदेव बी आहे. ज्ञानदेव आहे का? ज्ञानदेवचं प्रेत आहे, घरात पडेल. मग पेटी जर त्या प्रेताजवळ ठेवली तर त्यानं वाजवायला पाहिजे ना, वाजवायला पाहिजे की नाही? पेटी हात वाजवतो ना, मग तो आहे की नाही रेडी? तो आहे, पण त्याच्यातला देव गेलाय ना. हा? देव गेला ना त्याच्यात. मग वाजवणारा हा जो आहे, हा आहे का तो आहे? हा नाही वाजवत हो, याच्याकडून काय होईल? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नको. या ठिकाणी विजय सिंग जरी बोलून आला तर विजय सिंगची काय ताकद आहे? हा शब्द कुठून उठतोय? कोण बोलवतोय? तो भगवंत बोलवतोय. पण आम्हाला अज्ञानपणानं आम्ही याच्याशी तादात्म्य लावतो. आणि मी कथा करतो, मी कीर्तन करतो, मी भागवत वाचतो, मी पेटी वाजवतो, मी मृदंग वाजवतो, आणि मग त्याच्यापासून होणारे जे सुकृत आहे दुष्कृत आहे ते त्याला लागतात. पण मी काहीच करत नाही, करता करता भगवंत आहे असा भाव ठेवून जर आपण कर्म केलं, हे मगची स्तव झाली, बरी म्या नाही केली असे तो कर्मे करी सगळे बरी कर्म बंधना कळे, तो
कर्म तर करतो पण कर्माचं बंधन त्याच्या ठिकाणी लागत नाही काय? असा भाव ठेवून या भरत राजानं अनेक प्रकारचे यज्ञ वगैरे केले, पण यज्ञ केल्यानंतर त्याचं जे कर्माचं जे फळ आहे ते भगवंताला अर्पण केलं. आणि भगवंत यानंच प्रसन्न होतो. भगवंत म्हणतो मला तुम्ही फुलांची माळ नको घाला, त्या सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा दोषा लागली. त्या भगवंताला माळ घालायची आहे ना, तर तुम्ही स्वकर्म कुसुमांची स्वकर्माची माळ घाला आणि त्या भगवंताला अर्पण करा, तेव्हा तर भगवंत प्रसन्न होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. भरतानं अनेक प्रकारचे यज्ञ केले, कितीतरी वर्ष राज्यकारभार केला. भरताचं वैभव असं होतं महाराज, जे नाही भोगिले सुनवरी ऐसे भोग भोगुनी त्या गेले. वास्तविक आपल्याला वैराग्य केव्हा येतं, आपल्याला उभं केव्हा येतो, ज्या टायमाला आपला पोरगा आपली बायको आपल्याला ऐकत नाही, त्या टायमाला आपल्याला उभं घेतो, वैराग्याने येते. काय येतं, उभं घेतो. आणि मग उभं आल्यावर आपण घराचा थोडसा त्याग करतो. म्हणजे यायचे झटके फटके बोलणे खाल्ले त्या टायमाला आपण निघतो. पण आपल्याजवळ सर्व गोष्टी अनुकूल आहे, मनासारखी बायको आहे, मनासारखे पोर आहे, मनासारखं खाण्यापिण्यासाठी सर्व आहे. एवढं सर्व असून आपलं मन त्या घरातून बाहेर निघतं का? नाही निघत. कारण जे विषय भोगभोगी ती त्याशी कदा नव्हे विरक्ती, वर्ते केली नवल ख्याती सेविला श्रीपती भोगत्या. पण भरताना असं नवल केलं की सर्व गोष्टी अनुकूल होत्या, तरी त्यांनी विचार केला की मी एवढं वर्ष आयुष्य जगलं, एवढ्या वर्षापासून राज्य वैभव भोगलं, एवढ्या वर्षापासून मी विषय भोगत आहे, पण माझी तृप्ती काही झाली नाही. आणि भगवंतानं मला जे हा देह दिलाय, माझ्या बाबांनी सांगितलं होता की या देहाचं सार्थक करा. आणि देहाचं सार्थक कधी होईल? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची जोपर्यंत त्या भगवंताचं दर्शन होत नाही, तोपर्यंत त्या जन्माचं सार्थक होत नाही. नदी आहे, ही नदी उगमापासून निघते आणि नदी उगमापासून निघाल्यानंतर समुद्रापर्यंत जाईपर्यंत तिला सुखाने दुःखाचे किनारे असतात. तिथे सुख दुःखाचे घसडे खात 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 समुद्रापर्यंत जाते. पण ज्या वेळेस ती समुद्राला जाऊन मिळते, मग तिला सुख दुःखाचे घसडे आहे का? ती नदी राहिली का? जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे गंगा आहे, हे यमुना आहे, हे वाघूर आहे, हे तापी आहे असं आपण म्हणतो. पण एकदा सागराला जाऊन मिळाली की मग तिचं अस्तित्व राहत नाही, ती सागरामध्ये जाऊन मिळते, सागर रूप होऊन जाते. तसा हा जो देह आहे, हा देह जोपर्यंत भगवंतामध्ये जाऊन मिळत नाही तोपर्यंत त्याला सुख दुःखाचे घसडे खावे लागतात. पण एकदा त्या भगवंताची प्राप्ती झाली की मग आता कुठे धावे मन, आता कुठे धावे स्वरूप. ते स्वरूप पाहिलं की भाग म्हणजे आपल्याला जो जन्म मरणाचा थकवा आला होता, किती वेळा जन्मा यावेळी किती वावे तो थकवा सर्व निघून जातो. मागील परिहार पुढे नाही शिन झाले दर्शन एक वेळा
एकदा का त्या भगवंताचं दर्शन झालं की मग मागचा थकवा राहत नाही, पुढे शीन नाही. कारण विद्यते हृदय ग्रंथी सिद्धते सर्व संशय हा छेदते जास्य कर्म आणि तस्मिन् प्रश्ने परावा. त्या भगवंताचं दर्शन झालं की आपल्या संशय रूपी गाठी सुटून जातात. बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी. अशा रीतीनं त्या विचार करतो मनुष्य. आणि या ऋषभदेवाने विचार केला, प्रत्येक माणसाने विचार करायला पाहिजे. विचार करे सो पुरुषो ना विचार करे सो पशु. माणसालाच विचार करण्याची शक्ती आहे भगवंतानं दिलेली. पण आम्ही विचार करतो, पण आम्ही निरर्थक विचार करतो. काही निरर्थक आहे, काही अनर्थक आहे. दुसऱ्याचं वाईट होण्याचा विचार करतो काही काही माणूस. आपलं काही का होईना पण याचं वाईट व्हायला पाहिजे. काही निरर्थक करता, घेणं निंदेनं नाही, त्याचा विचार करता. विचार करायचा तर सारासार विचार करायचा, विवेक विचार करायचा की सत्य काय असत्य काय, मी आलो कशासाठी, मी काय करतोय, मी काय करायला पाहिजे. भरतानं विचार केला की माझं आयुष्य निघून गेलं, मी एवढे राजवैभव भोगले, पण भोगता भोगता माझी तृप्ती झाली नाही. आणि विषय भोगताना तृप्ती कोणाचीच होत नाही. विषय भोगिता कोण झाला इंधने निवाला अग्निकोंडे. अग्नीमध्ये किती इंधन टाकलं म्हणजे ते अग्नी शांत होईल. तुम्ही अग्नीमध्ये जेवढे विस्तव म्हणजे लाकडं टाकाल किंवा त्याच्यात तूप टाकाल, राखेल टाकाल, शांत नाही होणार, ते भडकत राहील. तसं विषय हे असे आहे का विषयाची पूर्ती करायला आपण जातो तर ते भडकत राहता, वाढत जाता, पण कमी होत नाही. आणि म्हणून विषयाच्या बळजबरी आपण विचार करून त्या विषयांचा त्याग करायचा. विषयांचा त्याग करायचा म्हणजे काय, जे घातक विषय आहे ते सोडायचे आणि जे पोषक विषय आहे ते धरायचे. विषयाचा त्याग करता नाही येणार. डोळ्याचा धर्म आहे पाहण्याचा. तुम्ही डोळे बंद करून जाल का? तोंडाचा धर्म आहे बोलण्याचा, कानाचा धर्म आहे ऐकण्याचा. मागे शाळेच्या वह्यांवरती कंपासवरती 3 चित्र येत होते, 3 माकडाचे. ते चित्र फार काही सांगत होते. काय सांगत होते यश ते? किसी ने कहा है मेरे साथियों, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरी है बुराई, बुरा मत सुनो. वाईट पाहू नका, वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका. आता पुढे कथा येणारच आहे की माणूस चांगला राहतो, पण हे माणसाला जे 2 दरवाजे आहे ना, हे फार म्हणजे पाप याच्यातून प्रवेश करतो. एक डोळे आणि एक कान, या 2 दरवाज्यातून पाप प्रवेश करतं. काहीतरी ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये पाप घुसतं आणि काहीतरी पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये पाप घुसतं. पुढे अजय वेळाची कथा येणारच आहे. तर म्हणून इंद्रियांना आपण आवर घालायचा, विषय बदलायचे विषय सोडल्या जात नाही. ऋषभदेवानं विचार केला आणि ऋषभदेवानं की मी जर गेलो तर माझ्या आत्महितासाठी, मी माझ्या उद्धारासाठी काय केलं. म्हणून राजवैभवाचा त्याग केला. गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती गेले, एक आश्रम बांधला आणि त्या आश्रमामध्ये जाऊन भगवंताची भक्ती करू लागले. एके दिवशी त्रिकाल संध्या करायची, नदीमध्ये उतरायचं आणि सूर्यदेवाला अर्चन द्यायचं. असंच नदीमध्ये उतरून अर्चन देत असताना एक गर्भवती हरिण त्या नदीच्या किनाऱ्यावरती आली पाणी पिण्यासाठी. आणि तेवढ्यामध्ये तिनं ऐकलं की एका सिंहानं मागून डरकाळी फोडले. या सिंहाच्या डरकाळीनं ते हरिण घाबरलं आणि आपला प्राण वाचावा म्हणून तिनं त्या नदीला पार करण्यासाठी एक लांब उडी मारली. या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी तिनं उडी मारली. ती उडी मारत असताना तिचं गर्भपतन झालं, म्हणजे तिच्या गर्भातलं बाळ जे होतं ते खाली पाण्यात पडलं आणि पहिल्या तीरावर जाऊन ती मरून पडली.
राजा भरत अर्चन देत आहे, भगवंता सूर्यनारायणाची आराधना करत आहे आणि त्या प्रवाहामध्ये ते पाळस वाहत आहे. भरताला वाटलं भूतांची दया हे भांडवल समजा. आता भरत राजाला यायला नव्हता, एक साधू झालेला होता आणि दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. दया करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. या हेतून तो साधूच होता. त्यानं पोहत जाऊन आणि त्या पारसाला पकडलं, पाण्यातून बाहेर काढलं, त्याला शेकोटी करून शेकलं, आपल्या आश्रमामध्ये असणाऱ्या गाईचं दूध काढून त्याला पाजलं आणि त्या लहानशा पारसाला तो वागवा लागला. ते जिवंत वाढत वाढत चाललं दिवसेंदिवस. एक दिवस असा आला की आता भरताचा अंतकाळ जवळ आला आणि भरताला चिंता उभी राहिली की मी इथं गेलो तर या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल. आता हरिण उड्या मारायला लागलं, लांब जायला लागलं. ते हरिण बाहेर निघून गेलं आणि हा विचार करतोय हरिण गेलं, हरणाचं कसं होईल, कोणी प्राणी त्याला पकडेल का. आणि तेवढ्यामध्ये काळानं उडी घातली आणि परिणाम काय झाला. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला. जन्म घेणे लागे वासनेच्या सरी. माणसाला जन्म मरणाला कारण मी अगोदर सांगून गेलो की जन्म मरणाला कारण वासना एक असते. तुम्ही चांगली वासना ठेवा की वाईट वासना ठेवा. तुम्ही जर हरिमय वासना केली तर त्याची झाले अंगे हरिरूप. जर हरीचं भजन करता करता तुम्ही गेले म्हणजे तीही वासना आहे, तिला सदवासना म्हणतात. मग त्यानं भगवंताची प्राप्ती होते. पण काहीतरी वासना घेतली. काही काही लोकांनी काय मरता मरता एक श्रीमंत माणूस मरायला टेकला. डॉक्टरांचा इलाज केला, सर्व काही केलं. मग पोरं म्हणायला लागले बाबा अभी अंत काल आ गया नजदीक, राम राम कहो. तर तो म्हणतो उस राम भाऊ के तरफ अपने 10,000 रुपये है वो मांग लेना. पोरायला वाटलं का राम राम म्हटलं तर हा राम भाऊचे पैसे म्हणतो काढायचे. पोरायने म्हटलं बाबा देव का नाम लो, देव देव करो. तो म्हणतो देव क्या मत देव लेकिन तगादा तो लगा. म्हणजे अंतकाळाच्या वेळेस माणसाची वृत्ती वासना पुढे जाते. आमचे कीर्तनकार लोक म्हणायचे, सांगतात की एक म्हातारा मरायला होता आणि त्याच्या असं दरवाजाच्या समोरच त्याच खाट पडलेली होती. अनंत काळ जवळ आला पण त्याचं बोलणं बंद झालं महाराज. मग बोलणं बंद झाल्यावर तो नुसतं असा करायचा. तेवढ्यामध्ये त्यानं पाहिलं दरवाजातून की याच्यावर फळा पडेल आहे आणि एक म्हशीचं वगारू आलं आणि ते फळा चावते आहे. ते म्हणायला लागलं वाके 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 वाके. पोरायला वाटला तो असा हात करून काहीतरी दरवाज्यात ते गेलाय वाटतं बाबा. डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब 10,000 काय किती रुपयाचं इंजेक्शन घ्या पण म्हाताऱ्यानं 2 शब्द बोलायला पाहिजे असं करा. कुठून मत बेटा इंजेक्शन दिलं. म्हातारा सावध झाला. म्हणे बाबा काय सांगत होते. म्हणे काय सांगू ते वगारू त्या आता केर सुनी खाऊन आलं ते सांगत होतो मी. केर सुनी 1.5 रुपयाची आणि किती 10,000 रुपयाचं इंजेक्शन दिलं.
याला कारण काय? आपली वृत्ती त्या संसाराशी जोडली. हा जो अभ्यास आहे कथा कीर्तनाचा, हरिपाठाचा, भजन, या मनाला चटक लावण्यासाठीच आहे. वास्तविक जन्म मरणाचा संबंध फक्त एका क्षणाचा आहे. अंतकाळी ज्याचे तुका म्हणे सुका मारणे. जन्म मरण अंतकाळाच्या वेळेवर अवलंबून आहे. पण अंतकाळाच्या वेळेस आपल्याला ते यायला पाहिजे, हा अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून हे आहे. नाही त्याची काही गरज आहे का? संबंध तर आपला शेवटच्या क्षणाला आहे. पण ते वळण लावण्यासाठी आपल्याला हा अभ्यास करना पडतो. हे इंद्रियांना वळण लावावं लागतं. कारण पडले वळण इंद्रिया सगळा भाव यासाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास कशासाठी आहे? का शेवटचा दिवस गोड. काही कीर्तनकार म्हणतात बुद्धीची पंगत दिली की याच्यासाठी अट्टहास करा. अरे काय तुमच्या बुद्धीचं कौतुक करा. आणि काय शेवटचा दिवस म्हणजे बाबा त्याला जीव जायचा दिवस. त्यानं काय भगवंताचं नामस्मरण करता करता गेला. बुंदी खाली काय तुझं मरेल आहे. त्याला काय फायदा त्याचा? बुंदी कान, लाडू कान, गुलाबजामुनची पंगत. पण लोक त्या माणसाला त्याच्या यजमानाला खुशकरा आणि हा बाबाचा शेवटचा दिवस गोड झाला. 5 पक्वान्नाची पंगत दिली. असो, भारताला आता हरणीचा गर्भामध्ये जन्म घ्यावा लागला. हरणीचं पाळच म्हणून भरत जन्माला आला. पण त्याला दैवयोगानं मागच्या जन्माची आठवण होती महाराज. फक्त माणसालाच मागच्या जन्माची आठवण दिलेली देवाना. नाही तर बाकीच्या सर्व प्राण्यांना मागच्या जन्माची आठवण आहे बर का. मागच्या जन्माची आठवण आहे म्हणून एखादा कुत्रा एखाद्याच माणसाला चावतो. एखादा बैल एखाद्याला मारतो. कारण काहीतरी त्याचं ऋणानुबंध असतं. शोभाबाई काय आता तुला जरी जीव लावला त्याला तरी त्या तो बैल म्हणून आला पण तो सूड घ्यायला आला. एखादा साप एखाद्याला चावतो. नारायण सोनी दुकानातून उठून घरी गेला आणि सुरेश सोनी दुकानात बसला. मग तो साप का तेवढ्या टायमात आला होता का? तो होता समुद्र. पण याचा त्याचा संबंध होता काय? एखादा माणूस समोरून आपण फटफटीने दोन दुसरा येतो आणि डायरेक्ट धडक मारतो. आपण म्हणतो यानं पाहिलं का? पाहिलं त्यानं त्याचा संबंध होता तो. वैर हत्यारून हे कोणालाही सुटत नाही. आणि म्हणून आपल्याला त्याचं हे नाही. आपल्याला जर त्याची आठवण आली असती ना तर आपली बायकोच वैरी म्हणून आपल्या घरी येते. मग यानं ती ठेवलं असतं का? पण याला माहित आहे याला भूल पाडतो देव की बायको जरी आहे वैरी नाही तरी बायको एखादा मुलगा कर्जदार म्हणून येतो. कर्ज वसूल करायला येतो. 10-20 लाख रुपये असा आजार पडतो असा आजारी पडतो. बाप पैसे लावतो सर्व कर्ज व्हायला सेफ वसूल करतो आणि मग जातो. एखादा मुलगा ऋण फेडण्यासाठी येतो. याच्यासाठी येतो आणि आपल्याला माणसाला त्याची आठवण नाही. म्हणून माणसं हे बरं आहे आठवण आली असती तर आपण कधी सुखीला आलो नसतो. त्या हरणाच्या गर्भामध्ये त्याला आठवण होती की मी राज्यवैभवाचा त्याग केला. जंगलामध्ये गेलो, भजन करण्यासाठी गेलो, देवाची प्राप्ती करण्यासाठी गेलो. पण अंतकाळाच्या वेळेस मी ममत्व तयार केलं. ममत्व म्हणजे माझ्या हरणाचं कसं होईल, मी याचा पालन करताय, मी याचा सांभाळ करताय. म्हणजे हा देह दादाने त्यानं लावलं आणि त्याच्यामुळे त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला. त्यानं कोरडे पानं खायचे आणि लवकरच आपला देह गंडकी नदीमध्ये अर्पण करून देह त्याग केला. पुढे 3ऱ्या जन्मामध्ये तो एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तर त्यानं आठवण होती त्याला की मी अगोदर दया दाखवायला गेलो, प्रदर्शन करायला गेलो तर मला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागलं. आता मी माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करणार नाही, मी हुशारी दाखवणार नाही,
मी जड सारखा राहील. म्हणून त्यानं आपली ते ज्ञानेश्वरीत म्हटलंय ना, चातुर्य लपी. तिसऱ्या अध्यायात आहे वाटतं त्या. हा, तर त्यानं ते लपून ठेवलं. त्याला सर्व ज्ञात होतं. बाबानं सांगायचं हे अमुक काम करतं, त्यानं करायचं नाही. बाई वडील तर वारून गेले, आता भाऊजा राहिले भाऊ राहिले. सर्व पोरायचं उष्ट वाष्ट ते खरगट जमा करायचं आणि त्याला खायला द्यायचं. आता हा भरत जीवन जगण्यासाठी खाता. जे चांगले ज्ञानी लोक आहेत ते जगण्यासाठी खातात, आणि काही लोक खायसाठी जगता महाराज. काय पण अन्न खाणं आवश्यक आहे, जगण्यासाठी खावं, खाण्यासाठी जगू नये. त्यानं काहीतरी जगण्यासाठी खायचं म्हणून ते उष्ट पाष्ट त्याचा विचार करायचा आणि खायचा. भावांनी काम सांगायचं, अरे पावसाळ्याचे दिवस येणार आहे, त्या बर्डाचं पाणी आपल्या शेतात येतं, शेताच्या बांधाला चारी घाल आणि ते पाणी तिथे घाल. त्या दादानं त्या बर्डाचं पाणी सर्व शेतात घालून दिलं. बांधाची चारी बंद करून टाक. म्हणे आज सांगा काही तर करतो काय. पाखरं हाकलायला पाठवलं, गुरं चारायला पाठवलं. यानं रानात गुरं न चालता शेतामध्ये चाल. का? याला वाटलं की आपण जर चांगलं काम केलं तर आपल्याला रोज रोज काम सांगतील. आपल्याला तर भगवंताची प्राप्ती करायची आहे. आपल्याला लगन आपल्या भगवंताची लागायला पाहिजे. आपला विषय बदलायला नको. काय होतं महाराज, विषय बदलता. आता समजा हा पोरगा यश आहे, इतका मस्त गायन करतो, हरिपाठ काकडा वगैरे, पण लग्न झालं ना, जाशील गिरी सप्त्यावर. फरक पडतो. विषय बदलला की मग त्याच्यात अंतर पडतो. अंतर पडता 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 असे बरेच आहे की त्यानं भजन कीर्तन तर सोडलं, माळाही काढून टाकल्या. या पोरायनं आमच्या पोराच्या बरोबर शिबिरामध्ये गेले, चांगदेवले माळा घातल्या, शिबिर केले 2-2, 3-3 वर्ष. त्याच्यातले 3-4 पोरायनं माळा करून टाकल्या, खायला लागले. कशाला जेवण झालं? कारण विषय बदलला. म्हणून हा म्हणायला लागला की आपला विषय बदलायला नको. आपण जर काम केलं तर आपल्या कामामध्ये घातलं तर आपण तिकडेच रमून जाऊ. हा इकडचा विषय कमी होऊन जाईल. चिड़िया चावल ले चली बीच में मिली डाल, दोनों बातें एक साथ ना बने, एक ले और एक डाल. दोन्ही गोष्टी एका खड्डे बनत नाही. पण भगवंताची कृपा आहे की माझ्यावर मी दोन्ही गोष्टी करतो. हे का पाल आहे काय वास्तविक दोन्ही गोष्टी. ज्या माणसाचा परमार्थ चांगला आहे त्याचा प्रपंच कधी चांगला राहत नाही, आणि ज्याचा प्रपंच चांगला आहे त्याचा परमार्थ राहत नाही. पण हे काहीतरी अनंत जन्माचं पुण्य म्हणा की मला ह्या दोन्ही गोष्टी साधताय. काही माझे वास्तविक माझा काहीच अभ्यास नाही महाराज, माझं चिंतन नाही, काही नाही. पण त्या ठिकाणी बसलो की कसं भगवंत बोलून घेतो, काय बोलून घेतो. मला तर चिंता राहते की कीर्तन तर घेतलं, आता किती 2 महिन्यापासून कीर्तनी काय बोलणार आहे आणि काय करणार. पण कृपा असते भगवंताची, तो करून घेतो. भरत राजानं आपलं चातुर्य लपवलं. असं करता करता तो वेळासारखा राहायचा. मग भावानं सांगायचं जाय भाऊ शेतात जाऊन बैस. एका दिवशी त्या शेताच्या बाजूला एक घनदाट जंगल होतं, आणि त्या जंगलामध्ये एक देवीचं मंदिर होतं, भवानी मातेचं. एक भिल्लांचा राजा त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्या देवीला नवस कबूल केलेला होता की देवी मला जर मुलगा प्राप्त झाला तर मी तुला नरबळीचा नवस देईल, म्हणजे नरबळी देईल. मग त्यानं त्या भिल्लाच्या राजानं त्याच्या शिपायांनी एक बळी देण्यासाठी एक चांगला माणूस घेऊन आले. पण त्या माणसाला कळालं की आपल्याला हे मारण्यासाठी घेऊन आले, म्हणून त्यानं काहीतरी निमित्त केलं का बा मला बहिर दिशेला जायचं आहे, संडासला जायचं आहे, असं तसं करून तो पळून गेला. मग आता बळी द्यायचा आहे, बळी तर काही नाही, काय करायचं. तर त्या राजानं सांगितलं जा शोधा आजूबाजूला एखादा चांगला माणूस जर असला त्याला पकडून आणा. हा बाबा बसलेला होता शेताच्या बांधावर झाडाखाली. जय राम जय राम जय जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम
शिपाई आले. आता हा बिन फिकीर माणूस होता. चांगली तब्येत बिबत चांगली होती, चेहऱ्यावरती तेज होतं. यांना वाटलं की देवी प्रसन्न होईल, ज्याला भंग द्यायचा तो चांगला आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पकडलं त्याला, घेऊन गेले. त्याला मस्त स्नान घातलं, त्याला चांगले चांगले कपडे नेसवले आणि मंदिराच्या आजूबाजूला त्याची मिरवणूक काढली. फुलांचे हार त्याच्या गळ्यामध्ये टाकले आणि त्याला मंदिरामध्ये घेऊन गेले. त्याला सांगितलं आता खाली मान करून बैस. बिल्लाच्या राजानं तलवार उपसली आणि एकाच तलवारीनं त्याचा शिरच्छेद करणार तेवढ्यामध्ये त्या पाषाणाच्या मूर्तीतून जगदंबा प्रकट झाली. लाल दिशी आवाज आला आणि जगदंबेनं त्याच्या हातात ती तलवार घेतली. तीच तलवार त्याला मारली. त्याला शिरच्छेद केला. राजाचा जाको राखे साह्या उसे मार सके. ज्याचा भगवंत रखवालाय, मागे पुढे उभा राही, सांभाळीता आलिया त्या भगवंताचे तुम्ही बरा, जो तुमचं रक्षण करण्यासाठी मागे पुढे आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. एकदम समर्पण. मारण्याला भगवान, तारण्याला भगवान, देव राखे त्या मारिल कोण हिनता न मोडे काटा हिनता म्हणून. काय आता भरताचं रक्षण जगदंबा मातानं केलं. भरत तिथून निघला, त्याला त्या मारण्याचंही दुःख झालं नाही आणि वाचण्याचाही आनंद झाला नाही. कारण सुखी संतोषान व्हावे, दुःखी विषादान बदावे आणि लाभाला मन धरावे मना माझी. ह्या ज्या गोष्टी होतात आपल्या जीवनामध्ये याचं संतोष मानायचा नाही, दुःखही मानायचं नाही, हर्षही करायचा नाही. कारण भगवंत म्हणतात ना की जो सुख आणि दुःख मानतो तो फक्त मला आवडत नाही. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रेय करून हे वच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख. जो सम दुःख सुखक्षमी, जो दुःख आणि सुखामध्ये समान राहतो असा भक्त मला आवडतो.
आणि भरत हा दुःख सुखामध्ये त्याला वाटतच नव्हतं हे प्रारब्धाचे भोग आहे. दुःख आलं प्रारब्धाचे भोग आहे, सुख आलं प्रारब्धाचे भोग आहे. आणि म्हणून तो निश्चिंत राहिला, परत गेला शेतामध्ये, आपलं ध्यान करायला लागला, भजन करायला लागला. असं करता करता रोजचा त्याचा नियम तोच होता, घरून उष्ट पाष्ट द्यायचं भावजांनी आणि त्यानं येऊन शेतामध्ये एका ठिकाणी बसायचं आणि ते खायचं आणि भजन करायचं, भगवंताचं चिंतन करायचं. एके दिवशी त्याच्या शेतापासून जाणाऱ्या रस्त्यानं सिंध प्रांताचा राजा रहुगण आणि तो रहुगण पालखीमध्ये बसून कपिल मुनीच्या आश्रमाकडे जात होता. त्या पालखी वाहणारे जे भोई होते त्या भोयांमधला एक भोई थकून गेला, म्हणून त्याला चालता येईना. आता 3 भोई राहिले, पालखीसाठी 4 भोई पाहिजे. काय करावं म्हणून राजा विचार करतो. राजा म्हणतो, अरे हा थकला तर जाऊ द्या, तुम्ही जा जंगलामध्ये आजूबाजूला पहा, एखादा धट्टाकट्टा माणूस असला तर पकडून आणा, मी राजा आहे, तो काय नाही सांगणार आहे. हे गेले शिपाई पाहायला, भोई पाहायला, आणि हा झाडाखाली बसलेला होता. त्यांना आनंद झाला की आपला आता हात एकदम मस्त मजबूत माणूस आहे, आता आपल्याला काही चिंता नाही. त्याला घेऊन आले आणि पालखीला उचल पालखी, त्यानं आला जडबूड सारखा होता, बोलला नाही. पालखी उचलली, चालले. पण या भरताची दृष्टी भगवत दृष्टी झालेली होती. त्याला वाटत होतं समोर मुंग्यांची लाईन आली तर मुंग्या माझ्या पायाखाली मरतील, किडे किटकुल मरतील, म्हणून तो कधी जवळ पाय टाकायचा, कधी लांब पाय टाकायचा, कधी वेळासारखा असायचा की वा रे वा भरता, भरत खंडाचा राजा एक चक्रवर्ती सम्राट. आणि आज पहा त्याच्या खांद्यावरती दुसऱ्या राजाला घेऊन जाण्याची पाळी आली. वा प्रारब्धा वा, त्याचं त्याला हसू यायचं. तो कधी रडायचा की हे काय माझ्या नशिबात, मी एवढं सर्व केलं तरी मला पालखी व्हायचं काम आलं. कधी हसायचा, कधी रडायचा, कधी उड्या मारायचा. आणि त्याच्या या वागण्यानं काय व्हायचं, तो पालखीमध्ये बसलेला जो राजा होता त्याच्या डोक्याला तो पालखीचा दांडा लागायचा. तो दांडा लागल्यामुळे तो राजा चिडायचा आणि चिडल्यामुळे तो भोईंना म्हणायचा, काय व्यवस्थित चाला ना. म्हणे महाराज आम्ही तर व्यवस्थित चालतोय, पण हा नवीन आलेला जो आहे ना गडी, हा उड्या मारतो, रडतो, हसतो, याच्यामुळेच या पालखी अशी डगमग पावते. मग तो राजा त्या भरताकडे पाहून व्यंग्यात्मक बोलतो, काय करशील तू, तुझ्या ताकद नाहीये ना, तुझ्या ताकद नाही म्हणून तू असं चालतो. मग तरी तो ऐकत नाही, तुला लाज नाही वाटत, तुम्हाला ओळखत नाही, मी तुला मारेन, असं करेन तसं करेन. अशा रीतीनं तो राजा त्याला बोलायला लागला. थोडं शांतपणानं ऐकायला लागला. पण भरत विचार करतो की मला हा बोलतोय, मला हा ओळखत नाही, माझा अपमान करतोय, माझ्या शरीराला पाहून व्यंग्यात्मक बोलतोय. मी जर तो घडलं नाही तर ह्या राजाला नरकाची प्राप्ती होईल. कारण संताची क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोकी. मी एक सामान्य संत आहे आणि हा माझा छळ करतोय, म्हणजे कळत न कळत त्याच्यावरती पाप येईल, हा नरकात आहे. आणि इतिहास पुढे सांगेल की भरत मुनीनं राजा रहुगणाला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि तरी तो नरकाचा अधिकारी झाला. याला मी खांद्यावर घेतलाय, याचा उद्धार तर मला करायचाच आहे, हा विचार करून भरताना आता बोलायला सुरुवात केली. हे राजा, तू मला बघतोय, या शरीराला पण म्हणतो तू जाडा आहे, बारीक आहे, या शरीराला पाहून तू शिव्या देतोय. पण राजा, कोणाचं शरीर, अगदी शरीर कोण आहे, त्या मुखातून ती शब्द ऐकल्याबरोबर राजाला वाटले की हा कोणीतरी अवधूत रूपात महात्मा आहे. राजाला पालखीतून उडी टाकली आणि भरताच्या पायावरती साष्टांग दंडवत केला. महाराज, तुम्ही कोणीतरी अवधूत महात्मा आहात, मी ओळखलं नाही, मी तुम्हाला आत्वा बोललो, मला माफ करा. मी रहुगण राजा आहे, सिंध प्रांताचा, मी न ओळखल्यामुळे मी कपिल महाराजांकडे जात होतो ज्ञान घेण्यासाठी. पण तुम्ही कपिल महाराज तर नाही,
तुम्ही दत्तात्रय भगवंत नाही, मला माफ करा महाराज. आता भरत त्याला सांगतात की राजा तू तर फक्त सिंध प्रांताचा राजा आहे रे, मी अखिल भरत खंडाचा राजा होतो. काय? आणि भरताना मग त्याला उपदेश केला की हा देहाला त्याला देह तादात्म्य धरून मी देह आणि माझं हा भ्रम आहे, हाच हे समोर पाप आहे. तुला जर ज्ञान पाहिजे तर अगोदर त्या भक्तीचा त्याग कर, त्या भक्तीचा त्याग कर. ते ज्ञान ऐकल्यानंतर नवकराला वाटलं की आता मी कधी महाराजांकडे न जाता यांच्याकडूनच ज्ञान घेतो. भरताना त्यांना तो अनन्य भावाने शरण गेला आणि भरत मुनीनं त्यांना ते आत्मज्ञान दिलं की ज्या ज्ञानानं स्वतःची ओळख होते, ज्या ज्ञानानं भगवंताची ओळख होते, ज्या ज्ञानानं या असा संसाराचा त्याग होतो. आपल्याला हा संसार खरा वाटतो, या संसाराबद्दल आपल्याला आसक्ती आहे का तर आपण तो खरा समजतो. पण जेव्हा संत सद्गुरू म्हणतात की बाबा हा देह जर तू नाही, हा देह जर तुझा नाही, तर मग हे देहाधिक विद्या असतील कसे? हा देह तू नाही, हे देहाधिक विद्या नाही. देह कोणाचा आहे? देह कोणाचा आहे? देह ही कणाची धन कुबेराची, देह ही कणाची धन कुबेराची, देह ही कणाची धन कुबेराची, देह ही कणाची धन कुबेराची. तुझे मनुष्याचे काय तुझे मनुष्याचे काय आहे, हरी गाणाचे धन कुबेराचे, हरी गाणाचे धन कुबेराचे. देह काळाचे. आपण ज्या घरात राहतो त्या घराला माझं घर म्हणतो, त्या घरात राहणाऱ्या पारी म्हणतात हे घर माझं, त्या घरात राहणारे पश्चिम म्हणतात घर माझं, जे त्या घरात राहतात ते कुत्र म्हणतात घर माझं. मग घर नेमकं आहे कोणाचं? बळजबरी हा सर्व संबंध त्यांनी मायाला, याला म्हणतात माया. माया भुलवते, माया माणसाला स्वरूपाच्या विसर पाडते, म्हणजे असा आहे त्याची सीताराम लावते. आणि म्हणून ते भरत मुनी म्हणतात राजा देह तू नाही, हे देहाधिक तुझे नाही, तर मग बाकीचं तुझं काय? हा हे ज्ञान झाल्यानंतर त्याला म्हणतात आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे स्वची ओळख होणं, स्वची ओळख होणं म्हणजे सारीची ओळख होणं. आणि जोपर्यंत आपण स्वची ओळख करत नाही, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, आहे मी कोण करावा विचार मने ज्ञान निवृत्तीचा. ही कोण आहे हा विचार माणसानं करावा. आणि हा विचार त्या भरत मुनीने त्या रंगल राजाला सांगितलं. आता रंगल राजाला मग त्यांनी सांगितलं का हे पाप किती प्रकारचे आहे, कसे होतात, काय त्याचं फळ. भवाटवीचं वर्णन केलं. भव म्हणजे संसार, अटवी म्हणजे अरण्य, संसार रूपी अरण्याचं वर्णन केलं. आणि पुढे मग पापांचं वर्णन केलं. कोणतं पाप केल्याने कोणतं नरकात जावं लागतं, हे भयंकर पाप कर्म नरकाची कथा ऐकल्यानंतर त्या राजा परीक्षितीला मात्र त्याचं फार वाटलं की बापरे, एवढ्या यातना होणार लागतात. शुकदेवजी मुनी भरतराजाची कथा सांगताय, भवाटवीची कथा सांगताय आणि नरकाचं वर्णन करताय. तेव्हा परीक्षिती राजा म्हणतो महाराज एवढ्या भयंकर यातना भोगाव्या लागतात, मग महापापी माणसाला या यातनातून या नरक पासून वाचण्यासाठी काही उपाय आहे का? तर आहे ना उपाय. तो उपाय महाराजांचा उपाय सत्रात सांगली. गोपाल कृष्ण भगवान की श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम.
जे अन्नदाते आहे पुंडलिक सुपलू पाटील पुंडलिक महाराज यांच्याकडे ते बंद करा. ए हरी काना ते बंद करा.